10वी झाली. आता तुम्हाला पर्याय निवडायचा आहे की कॉमर्सला जायचं का सायन्सला? आणि बऱ्याचशा मुलांना किंवा पेरेंट्सला वाटत असतं की सायन्सला न जाता कॉमर्सला जावं. तर कॉमर्सला गेल्यानंतर आपलं काय फ्युचर असू शकतं किंवा काय अप्रॉक्सिमेट आपल्यासाठी ऑप्शन्स असू शकतात, हे आज मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कॉमर्समध्ये गेला तर एक लक्षात घ्या, कॉमर्स हे फील्ड असं आहे की तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही जॉब करू शकता किंवा तो स्वतः करू शकता. ते इट्स अ बून फॉर अस. म्हणजे ते ॲक्चुअली एक आशीर्वाद आहे प्रत्येक कॉमर्सच्या मुलाला, की तो त्याचे बुक्स, एखाद्या कंपनीचे बुक्स, एखाद्या कंपनीचे पॅटर्न, एखाद्या कंपनीचा बिझनेस कसा करायचा हे जाणून घेऊ शकतो आणि तो स्वतः नंतर करू शकतो शिकून. ट्रेडिशनल काय पर्याय आहेत? तर पहिला पर्याय आहे CA, CS, CMA, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी और कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. हे बट ऑब्व्हियसली ज्यांना चिकाटी आहे, हुशारी आहे, जिद्द आहे अभ्यास करण्याची, कारण की वास्ट अभ्यास असतो. वेळ पण बराच लागतो. 5-5.5 वर्ष लागतात अप्रॉक्सिमेटली सगळे इंटर्नशिप वगैरे करून व्हायला. हे जर करायची इच्छा असेल तर गो फॉर इट. नथिंग लाईक इट. तुम्हाला खूप नॉलेज मिळेल. तुम्ही ते कुठं ना कुठं वापरू शकाल. प्लस त्याचा एक रिस्पेक्ट वेगळाच असतो एकदा प्रोफेशनल झाल्यानंतर. ते नसेल तर आजकाल तुम्ही बाहेरच्या डिग्रीज पण घेऊ शकता, जसं US चं CPA, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट, UKचं ACCA आहे, किंवा अजून हे दोन मेजर आहेत. अजून बरेचशा बाकीच्या कंट्रीजचं पण करतात, बट आय वुड स्टिक टू दीज ओनली टू कंट्रीज. आणि कारण की यांचा चांगला कामं पण मिळतात आजकाल आणि चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत आणि ॲक्सेसिबल कंट्रीज आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर जायचं असेल तर यू कॅन ऑल्सो गो फॉर लॉ. बट इफ यू गो फॉर लॉ, आय वुड सजेस्ट की ट्राय. त्याची आजकाल एंट्रन्स एक्झाम असतात 12 BCom नंतर. 12वी नंतर सुद्धा तुम्ही करू शकता. पण आय थिंक BCom नंतर केलेलं इट्स गुड. यू वुड गेट अकाउंटिंग नॉलेज ऑल्सो अँड देन लॉ नॉलेज ऑल्सो. सो बरेच लॉयर्स टॅक्स प्रॅक्टिस पण करतात नंतर, त्याच्यामध्येही उपयोगी पडते. किंवा ट्रेडिशनल तुम्ही लिटिगेशन्स आणि हे बाकीचे करणार असाल, अदर इन सिव्हिल, क्रिमिनल, हे, तर गो फॉर गुड टॅक्स गुड गो फॉर गुड लॉ फर्म्स, तिथे शिकून घ्या. आणि मग नंतर यू कॅन प्रॅक्टिस इन हायर कोर्ट्स. त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे बँक्सचा. 12वी नंतर तुम्ही BCom करा, MCom इन बँकिंग करू शकता किंवा PGDBM करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग. MBA सुद्धा करू शकता आणि देन यू कॅन MBA फायनान्स करू शकता आणि मग देन यू कॅन गो फॉर प्रायव्हेट बँक्स. फर्स्ट माझं असं सजेशन आहे, प्रायव्हेट बँक्समध्ये जावा, एक्सपिरियन्स घ्या आणि साईड बाय साईड तुम्ही नॅशनलाइज बँक्सच्या एक्झाम्स देत राहा. नंतर हे हे पर्याय झाले. नंतरचा एक पर्याय म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस किंवा पब्लिक गव्हर्नमेंट एक्झाम्स, ज्याच्यात RBIच्या एक्झाम्स असतात, UPSC, MPSC, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्सच्या एक्झाम्स असू शकतात, ते तुम्ही ट्राय करू शकता. हे सगळं मी हे पर्याय सांगितले तुम्हाला. आजकाल लोक बाहेर सुद्धा जातात MBA करायला, विच इज व्हेरी नाईस. MBA जर करणार असाल, MBA तुम्ही स्पेसिफिकली करणार असाल, MBA फायनान्स इज व्हेरी गुड. MBA HR, MBA मार्केटिंग और सेल्स इज व्हेरी गुड. हे सुद्धा टॉप कॉलेजेसमध्ये करा. हे समजून घ्या मित्रांनो, की जरी हे कॉमर्स सोपं असेल तरी मेक द मोस्ट आउट ऑफ इट. मी एखाद्या बिझनेस, माझं म्हणणं आहे, नुसतं BCom MCom करत असाल आणि मोठे कोर्सेस करत नसाल, ते करत असताना एखाद्या चांगल्या बिझनेसमध्ये तुम्ही जॉबला लागा, भले छोट्या हुद्द्यावर लागा. तो बिझनेस समजून घ्या, कसं करतात, काय करतात, एक्सपिरियन्स घ्या, नॉलेज घ्या. नंतर यू कॅन हळूहळू स्टार्ट युअर ओन बिझनेस. ऑल्सो यू कॅन डू कन्सल्टिंग. पण कन्सल्टिंग हे लेटर स्टेजला येतं, ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येतो जॉब्समधनं. तुम्ही बरेच वर्ष ते हँडल केलेले असतात केसेस, त्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक प्रॉब्लेम काहीतरी बिझनेसचा सॉल्व्ह करू शकता, भले ती इंडियाची असो, बाहेरची असो. सो दीज आर द बेसिक ऑप्शन्स जे तुम्ही निवडू शकता.
आता 10वी झाल्यानंतर लोकांना ॲक्च्युअली माहीत नसतं की काय निवडावं. तर पहिलं 11वी 12वी करावं. 12वी नंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण कॉमर्स निवडावं का सायन्स निवडावं हे तुमच्या हातात आहे. अनलाइक सायन्स, कॉमर्समध्ये तुम्ही जनरलिस्ट होता आणि तुम्हाला कुठेही जॉब लागू शकतो. हे हे खूप छान गोष्ट आहे. हे लक्षात ठेवा. कॉमर्स हे थोडं सोपं असतं इफ यू आर नॉट डूइंग बिग कोर्सेस. हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. बट कॉमर्समध्ये सुद्धा तुम्ही मोठे पर्याय निवडू शकता आणि मोठी झेप घेऊ शकता. हे डिसिजन घेताना आई-वडिलांशी कन्सल्ट करा, तुमच्या मित्रांशी, मैत्रिणीशी कन्सल्ट करा, जवळचं कॉमर्स कॉलेज असेल तिथल्या सरांशी बोला आणि ह्या डिसिजनला आराई व्हा. तुम्हाला हवं असेल तर मीही मदत करू शकतो. मला कमेंट करा, DM करा आणि वी कॅन टॉक रिगार्डिंग दिस. इथून पुढे मी अशाच रिलेटेड व्हिडिओज करणार आहे. कॉमर्स, फायनान्स, स्टॉक मार्केट आणि एज्युकेशन व्हिडिओज रिलेटिंग टू फायनान्स. सो फॉलो मी, कीप फॉलोइंग अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.